सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळ्यात खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी संसदेत उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारचे लक्ष वेधले। धुळे, नाशिक, जळगाव आणि नंदुरबार येथील शेतकरी सध्या निसर्गाचा कोप आणि बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे तिहेरी संकटात आहे। जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि रेड सी परिसरातील तणावामुळे निर्यात कोलमडली असून वाहतूक खर्च 200 ते 300% वाढलाय। परिणामी कांदा आणि द्राक्षांसारखी पिके बंदरावरच खराब होत असून किमान आधारभूत किंमत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने माल विकावा लागत असल्याचं वास्तव त्यांनी संसदेत स्पष्ट केलंय। याशिवाय अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 50,000 एकरांवरील शेतीचे नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, मका उत्पादक शेतकरीही मोठ्या आर्थिक संकटात सापडले। यावर तोडगा म्हणून डॉक्टर बच्छाव यांनी कांद्याला कायमस्वरूपी MSP, निर्यातीसाठी 50% माल वाहतूक अनुदान आणि नुकसानग्रस्तांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची जोरदार मागणी केली आहे। तसेच नाफेड व CCI ची खरेदी केंद्र वाढवून हमीभावाने खरेदी सुनिश्चित करण्याची मागणी करत सरकारने तातडीने हस्तक्षेप न केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलाय। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मी आज या सभागृहाचे लक्ष माझ्या धुळे मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार येथील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधू इच्छिते। आज आमचा बळीराजा निसर्गाचा कोप, बाजारपेठेतील अस्थिरता आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिती अशा तिहेरी संकटात सापडला आहे। अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। कांद्याला किमान विक्री मूल्य MSP नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाव कवडी मोलाने विकावा लागतो आहे। आपला माल कवडी मोलाने विकावा लागतोय। त्यातच पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि रेड सी मधील संकटामुळे आमची निर्यात पूर्णपणे कोलमडली आहे। निर्यातीचा खर्च 200 ते 300% वाढलेला आहे। त्याचप्रमाणे धुळे आणि जळगावमधील कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकरीही हवालदिल झाला आहे। कापूस आणि सोयाबीनचे भाव उत्पादन खर्चाच्या खाली आले आहेत। नाशिकचा द्राक्ष बागायतदार आणि जळगावचा केळी उत्पादक शेतकरी युद्ध आणि हवामान बदल या दोन्ही आघाड्यांवर लढत आहे। जानेवारी-फेब्रुवारी 2026 मधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 50,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की कांद्याला लीगल MSP प्रमाणे हमीभाव हा मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे निर्यात वाहतूक जी आहे ती युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेला वाहतूक खर्च सोसण्यासाठी सरकारने 50% फ्रेट सबसिडी द्यावी। त्याचप्रमाणे खरेदी विक्री धुळे आणि उत्तर महाराष्ट्रात नाफेड आणि CCI ची खरेदी केंद्रे वाढवून कापूस, सोयाबीन आणि मक्याची 100% खरेदी हमी भावाने करावी। अवकाळी पाऊस आणि जागतिक संकटामुळे नुकसान झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे। अध्यक्ष महोदय, आपण आता जर हस्तक्षेप केला नाही तर उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल। सरकारने आमच्या अन्नदात्याला या संकटातून बाहेर काढावे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करते। धन्यवाद अध्यक्ष महोदय। माननीय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।